गडिंग्लज ते कागल दरम्यान सुरू असलेल्या मिनी हायवेच्या काँक्रिटीकरण कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। तब्बल 400 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या रस्त्याच्या कामावर कोणाचेही ठोस नियंत्रण नसल्याने रस्त्याचा अक्षरशः बोजबारा उडाल्याचं चित्र आहे। कामाची गती अत्यंत संथ असून दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला हा रस्ता नंतर राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला। मात्र टेंडर अहमदाबाद मधील कंपनीकडे, प्रत्यक्ष काम पुण्याच्या ठेकेदाराकडे आणि देखरेख दिल्लीतील संस्थेकडे दिल्यानं एकूण 17 मालकांचा गोंधळ निर्माण झाला आहे। परिणामी या महत्त्वाच्या रस्त्याला कोणीही जबाबदार उरलेला नाही, अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत। कागदोपत्री 10 मीटर रुंदीचा रस्ता दाखवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी तो 7 मीटर तर काही ठिकाणी केवळ 5 मीटरच आहे। मग उरलेला खर्च कुठे जातोय असा सवाल उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे अवघ्या 6 महिन्यांपूर्वी याच रस्त्यावर सुमारे 15 कोटी रुपयांचं डांबरीकरण करण्यात आलं होतं। आता पुन्हा काँक्रिटीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार असल्यानं हा प्रकार ठेकेदारांना पोचण्यासाठीच तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे। 1.5 वर्षांपासून रखडलेलं काम, सततची वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि गावकऱ्यांना होणारा त्रास पाहता सगळ्यांना जबाबदार कोण हा प्रश्न ऐरणीवर आला आहे। जनतेच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे।